नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी जो 2 वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे त्याच्या कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। अर्थात कॅपराऊंड 2साठी ज्या सीट वॅकन्सी आहेत म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा वॅकंट आहे याची देखील माहिती या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। तर ती माहिती कशा पद्धतीने बघायची, कॅपराऊंड 2साठी कोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं, कसं कुठं ऑप्शन फॉर्म भरायचा ही सगळी माहिती बघणार आहोत। तर लक्षात ठेवा, ही DTEची वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर जर खाली तुम्ही स्क्रोल केलं आणि या ठिकाणी प्रोविजनल वॅकन्सी हा पर्याय दिसतोय, त्यामध्ये बघू शकता सीट मॅट्रिक्स आहे आणि सीट मॅट्रिक्सच्या बाजूला कॅपराऊंड 2 असा दिलेला आहे पर्याय। तर कॅपराऊंड 2साठी आता कास्ट कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजला किती जागा व्हॅकंट आहेत याची माहिती या PDF मध्ये तुम्हाला बघता येईल। 1 बाय 1 कॉलेजनुसार माहिती दिलेली आहे। गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, सर्व कॉलेजची ही PDF फाईल आहे। इथे 3 डॉटवरती क्लिक करू शकता किंवा तुमच्या फोनमध्ये जो कोणता PDF व्ह्यूवर असेल त्यामध्ये फाइंड इन दिस पेज किंवा वरती सर्चचा ऑप्शन असतो, त्यामध्ये शहराचं नाव किंवा कॉलेजचं नाव टाकून तुम्ही त्या पद्धतीनं तिथं शोधू शकता की कोणत्या कॉलेजला किती आता जागा व्हॅकंट आहेत। एखाद्या कॉलेजला तुमच्या कास्ट कॅटेगरीची जागा व्हॅकंट नसेल तरी देखील तुम्ही तिथं ते कॉलेज सगळ्यात जास्त हवं असेल तर टाकून द्या, कारण सीट आहे नाही हे न पाहता भरा। कारण जर एखाद्या तुमच्या कास्ट कॅटेगरीची जागा नसेल आणि ओपनची जरी जागा असेल, तुमचे मार्क्स जास्त असतील तरी तुमचा ओपनच्या सीटवरती राईट राहतो आणि ऑनलाईन नंबर लागल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप आणि कॅटेगरीचे बेनिफिट आहेत ते मिळणार आहेत। ओके, पुढचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता तो म्हणजे ऑप्शन फॉर्म कधीपासून भरायचा आहे। आज आणि उद्या या 2 दिवसात तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। तुम्ही इम्पॉर्टंट डेटमध्ये जर गेलात तर या ठिकाणी बघू शकता, इम्पॉर्टंट डेटमध्ये कॅपराऊंड 2ची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। 12 आणि 13 तारखेला तुम्ही कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरू शकता आणि त्याचा निकाल 15 ऑक्टोबर रोजी येणार आहे। 12 ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। त्याचा रिझल्ट आहे तो 15 ऑक्टोबर रोजी येणार आहे। अर्थात ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जाऊन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। ऑप्शन फॉर्म स्वतः विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिनमध्ये भरायचा असतो। बऱ्याच जणांचा मागच्या वेळेस कॅपराऊंड 1चा ऑप्शन फॉर्मच भरायचा राहून गेलेला, म्हणून मी पुन्हा सेपरेट व्हिडिओ बनवतोय। काल देखील सांगितलं होतं की आज ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि आता सुरू झाल्यावर पुन्हा मी व्हिडिओ बनवला आहे। खरं तर बनवणार नव्हतो, पण बरेच विद्यार्थी विसरून जातात, विद्यार्थ्यांचा लॉस नको म्हणून पुन्हा सेपरेटली व्हिडिओ बनवला आहे। कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जायचं आहे। कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे आणि डॅशबोर्डवरती वेगळे पर्याय दिसत आहेत, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा पर्याय दिसतोय। ऑप्शन फॉर्ममध्ये गेल्यानंतर कॅपराऊंड 2 हा पर्याय आहे, त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। अर्थात कॅपराऊंड 2साठी कोण ऑप्शन फॉर्म भरू शकतो, तर ज्यांनी कॅपराऊंड 1मध्ये बेटरमेंट केलेलं आहे किंवा या ठिकाणी ज्यांनी कॅपराऊंडमध्ये कॉलेज लागल्यानंतर काहीच प्रोसेस केलेलं नाही किंवा काही जणांनी कॅपराऊंड 1मध्ये ऑप्शन फॉर्मच भरलेलं नाही, असे सगळेजण कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात। फक्त ज्यांनी कॅपराऊंड 1मध्ये फ्रीज केला असेल किंवा पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागल्यामुळं ॲटो फ्रीज झाला असेल, असे विद्यार्थी कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरू शकत नाहीत। म्हणजे ज्यांनी कुठेतरी ॲडमिशन घेतलं किंवा ॲटो फ्रीज झालेलं होतं असे विद्यार्थी कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरू शकत नाहीत। मात्र ज्यांनी नॉट फ्रीज बेटरमेंट केलेलं होतं किंवा काही जणांचा काही कारणास्तव कॅपराऊंड 1ला ऑप्शन फॉर्मच भरायचा राहिलेला होता आणि ज्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, असे सगळे विद्यार्थी कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात। या सगळ्या सूचना नीट वाचा आणि त्यानंतर स्टार्ट फिलिंग क्लिक करून कॅपराऊंड 2साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। होप सो सगळ्या शंका तुमच्या सॉल्व झाल्या असतील। ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे असंच कॉलेज टाका, उगीच कुठलेही कॉलेज टाकू नका। यापूर्वी मी वारंवार सूचना दिलेल्या आहेत, ऑप्शन फॉर्म भरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा ऑप्शन फॉर्म भरून घ्या। धन्यवाद, थँक्यू।